शहानूर ते पोपटखेड रस्ता म्हणजे खेड होतोय की बांधकाम? डांबर गायब, अधिकारी गायब, ठेकेदार मोकाट. महोत्सवाच्या नावाखाली निकृष्ट काम आणि अभियंताचे मौन. नागरिकांचे प्रश्न कोण ऐकणार? की ठेकेदार आणि संबंधित रस्ता इंजिनियर यांना अभय मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहानूर ते पोपटखेड या रस्त्यावर धूळ उडते, पण डांबर कुठे आहे हे कोणी सांगायला तयार नाही. नरनाळा महोत्सवाच्या नावाखाली रस्त्याचं काम सुरू झालं, पण पहिल्याच नजरेत जाणवतं हे काम टिकणार किती दिवस. हा रस्ता काही दिवस टिकला तरी नशीब म्हणावं लागेल असा नागरिकांचा सूर आहे. सर्वात मोठा धक्का म्हणजे या कामावर अधिकाऱ्यांचं काहीच नियंत्रण नाही. रस्त्यावर ना ठेकेदार दिसत आहेत ना अधिकारी. मजुरांच्या भरोशावर संपूर्ण काम सुरू आहे. कोणत्याही तपासणीचा खेळ नाही, गुणवत्तेचा विचार नाही. या बांधकामात डांबर वापरलं गेलं नाही असं प्रत्यक्ष पाहणाऱ्या नागरिकांचं म्हणणं आहे. म्हणजे जिथे डांबर असायला हवं होतं तिथं फक्त माती खडीचा खेळ. नागरिकांचा थेट आरोप. या सगळ्या कारभारामागे सार्वजनिक बांधकाम उपविभाग आकोटच्या अभियंत्याचा आशीर्वाद आहे. कारण जेव्हा विचारणा झाली तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. प्रश्न सोपा आहे, जर काम दर्जेदार असेल तर उत्तर द्यायला काय हरकत होती? रस्ता गावाच्या पोटात जातो. आदिवासी बहुल परिसर. अनेक वर्षांपासून विकासाचं आश्वासन. महोत्सव येतो, बांधकामाचं नाव घेतलं जातं आणि पैसे कुठेतरी खर्च झाले असं समजून सगळं शांत. या रस्त्याची अवस्था पाहून नागरिक चिडलेत. आमचं गाव, आमचे रस्ते आणि आमच्याच डोळ्यांवर पट्टी असा प्रश्न लोक विचारतात. या प्रकरणात पारदर्शकता कुठेच दिसत नाही. कोण तपास करणार? कोण जबाबदार? ठेकेदार कोण? खर्च किती? कोणती सामग्री वापरली? एकही माहिती लोकांसमोर नाही. नागरिकांची मागणी स्पष्ट केली आहे की रस्त्याचं काम थांबवा, गुणवत्ता तपासा, जबाबदारांवर कारवाई करा. रस्ता झाला तरी काळजीचं ढग आहे. कारण महोत्सव संपेल पण निकृष्ट कामाचा भार तेच लोक वाहणार. पोपटखेड शहानूर रस्त्याचे हे काम इथे सुरू आहेत, पण हे काम एकदम निकृष्ट दर्जाचे आहे. त्याच्यामध्ये डांबर नाही, कोणत्याच प्रकारचे चांगले जे रोडसाठी जे साहित्य लागते ते कोणत्या चांगले इथं साहित्य वापरले गेलेले नाही आहेत. हे असं वाटते की फक्त नरनाळा महोत्सवापुरताच हा रस्ता मर्यादित राहणार आहे. त्यानंतर हा रस्ता कोणत्याच कामात येणार नाही आहे आणि सदर आदिवासीवर हा अन्याय होत आहे.